आता हायकोर्टात गेलेला आहे, हा तिवाडे हे हायकोर्टामध्ये वकील उभे यांनी केले, कारण की त्याचा चिठ्ठा बाहेर आला नाही पाहिजे. या आकाश अग्रवालनी त्या ठिकाणी हा वकील उभा केला आणि त्याला स्टेटस को त्या ठिकाणी देऊन दिलेला आहे आणि मोठे वकील लावलेत. ते वकिलांना तुम्ही बघा, तुम्ही ते कोणते वकील लावले असतील त्यांनी. बघा हा तिवाडे याला पगार किती, मग हे मोठे वकील कुठून लावलेत त्यांनी. शेतकऱ्यांच्या घामाला लुटलं जात आहे, शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं जात आहे. आणि म्हणून मंत्री महोदय, पहिले तर याला सस्पेंड करा, तुम्हाला अधिकार आहेत ते, याला आजच सांगा. नाही पणनचा जो आहे तरी त्यांनी तिथं जो आपला आय एस अधिकारी जो बसतो, MD बसतो, तो आपलाच असतो, त्याला सांगा तुम्ही आणि तातडीने त्याला काढा. वेगळं आहे म्हणून काय, तुमचंच महामंडळ आहे ते, काय वेगळं थोडी आहे, शासनाचा काही वेगळा भाग नसतो तो. आपला IAS अधिकारी तिथं बसलेला आहे, आपण शासनात. आणि त्याच्यामुळे त्या तिवाडेला तर आता काढाच. पण मी त्या आकाश अग्रवालनी ज्या पद्धतीनं हे सगळे धान कागदावर घेऊन दाखवून ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना लुटलं जात आहे, ती भूमिका या ठिकाणी मगापासून आम्ही सगळे आमदार मांडतोय. आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं हा शेतकऱ्यांसाठी केलेली योजना ही व्यापारी आणि अधिकाऱ्यापर्यंत लटकलेली आहे आणि त्याचं मंत्रालयापर्यंत धागे दोरे लागलेले आहेत. आणि म्हणून तिवाडेला सस्पेंड करा. आणि मी तुम्हाला पहिला जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की अजूनपर्यंत धान खरेदीची लिमिट मिळाली नाही, त्याच्यामुळे शेतकरी चिंतेत आहे आणि मोठ्या प्रमाणात आत्महत्या होण्याची शक्यता आहे. आता तुमचं उन्हाळी धानाची अजूनपर्यंत परवानगी आलेली नाही, अजून मका मोठ्या प्रमाणात आमच्याकडे शेतकऱ्यांनी लावलेला आहे, त्याबाबतची भूमिका आपण स्पष्ट करावी एवढी विनंती. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांशी सुद्धा मी या संदर्भात बोललो आणि केंद्राशी सुद्धा, आणि हा धानाचं जे आहे उद्दिष्ट वाढवण्याची विनंती केलेली आहे. परंतु नोंदणीची मुदत आपण 31 जानेवारीपर्यंत केली होती आणि खरेदीची मुदत जी आहे 31 मार्चपर्यंत आहे. आपलं उद्दिष्ट जे आहे हे 104 कोटी क्विंटलचं आहे. 99 लाख जे आहे आतापर्यंत आपण घेतलं, म्हणजे अजून आपल्याला वाव आहे. आपण जे सांगतात ते संपूर्ण धान जे आहे हे खरेदी करण्यात येईल. आणि पुन्हा सांगतो की या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये ठीक आहे ना, ती वाढवून घेऊ ना आणखी आपण. आता जर आपण जर दिलं नाही तर लोक सुद्धा राहतात तसेच. 31 मार्चपर्यंत जर राहिलं तुमचं धान्य धान तर आणखीन वाढवून घेऊ. परंतु सर्व शेतकऱ्यांचं धान जे आहे आपण खरेदी करणार. उन्हाळी धानाचे सुद्धा उद्दिष्ट मिळालेले आहे आपल्याला, एकूण 60,60,000 क्विंटल. आणि आपण जे सांगितलं त्या अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करण्याची पावलं उचलण्यात येतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.